श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. गुरुचरित्रातील ही कथा न ऐकणे म्हणजे दत्तगुरूंचा मोठा आशीर्वाद गमावणे. कारण या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा फक्त शांत मनाने ऐकल्याने दत्तगुरू आपलं वाईट करणाऱ्या मनुष्यांना फटकवतात आणि आपले मरेपर्यंत रक्षण करतात. गुरुचरित्रातील ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने कितीही मोठे रोग, आजार किंवा कितीही मोठे शत्रू, दुःख, दारिद्र्य, कोणतीही मोठी अडचण या कथेच्या पुढे टिकू शकत नाही. त्यामुळे ही कथा पाहून दुर्लक्ष करू नका. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुझं मन शांत होईल. तुझ्या दुःखी भाग्यात दत्तगुरू साक्षात समोर येऊन चमत्कार करतील आणि मरेपर्यंत परमेश्वराचा हात तुझ्या डोक्यावर राहील. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चूक करू नकोस. कारण ही कथा शेवटपर्यंत ऐकली नाही तर तुला या कथेचे फळ प्राप्त होणार नाही. दत्तगुरूंची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय जय गुरुदत्त टाईप करा आणि गुरुदत्तांच्या 3 भक्तांना ही कथा शेअर करा. नक्कीच तुम्हाला या कर्माचे मोठे फळ दत्तगुरू देतील. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाची रचना सिद्धमुनी आणि त्यांचे शिष्य नामधारक यांच्यातील संवादातून झाली आहे. नामधारक नावाचा एक निस्सीम दत्तभक्त होता. तो संसारातील दुःखाने आणि त्रासाने अत्यंत व्याकुळ झाला होता. त्याला या दुःखातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता. शेवटी आपल्या दुःखाचे निवारण व्हावे म्हणून तो श्री गुरूंच्या शोधात घराबाहेर पडला. चालून चालून थकलेला नामधारक एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसला. त्याचे मन व्याकुळ होते, डोळ्यात अश्रू होते आणि तो मनोमन दत्त महाराजांचा धावा करत होता. त्याचवेळी तिथे एका अत्यंत तेजस्वी आणि शांत व्यक्तिमत्वाचे आगमन झाले. ते दुसरे कोणी नसून स्वतः सिद्धमुनी होते, जे श्री गुरूंचे परमशिष्य होते. नामधारकाची ती अवस्था पाहून सिद्धमुनींनी त्याला जवळ केले आणि प्रेमाने विचारले, बाळा, तू एवढा कष्टी का आहेस? तुझ्या डोळ्यात ते अश्रू कशासाठी? नामधारक सिद्धमुनीच्या चरणावर कोसळला आणि म्हणाला, महाराज, या संसारात खूप दुःख आहे. मला मार्ग दाखवा. मला या चक्रातून मुक्त करा. माझे रक्षण करा. सिद्धमुनींनी हसून नामधारकाला उठवले आणि म्हणाले, घाबरू नकोस. ज्याच्या मुखात विठ्ठल, विष्णू, शिव आणि गुरूंचे नाव असते त्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. तू चिंता सोडून दे, कारण आता तुला योग्य मार्ग सापडला आहे. मी तुला आज अशा दिव्य ग्रंथाची कथा सांगणार आहे ज्याच्या केवळ श्रवणाने माणसाचे सर्व दारिद्र्य आणि दुःख नष्ट होते. तो ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. या अध्यायात गुरुचे महत्त्व सांगताना सिद्धमुनी म्हणतात की या जगात गुरूंशिवाय श्रेष्ठ कोणीही नाही. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला या भवसागरातून पार होण्याचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग दाखवतात. गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचेच रूप असतात. जो मनुष्य अनन्य भावाने गुरुची सेवा करतो त्याच्या पाठीशी गुरु माऊली सावलीसारखी उभी राहते. नामधारकाला जेव्हा सिद्धमुनींनी हा गुरुमहिमा सांगितला तेव्हा त्याचे मन शांत झाले आणि त्याच्या मनात श्री गुरुचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तर भाविकांनो, असा हा श्री गुरुचरित्राचा पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी जर आपण आपल्या गुरूंवर किंवा देवावर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पहिल्या अध्यायाच्या शेवटी नामधारक हात जोडून सिद्धमुनींना पुढील कथा सांगण्याची विनंती करतो. पुढील अध्यायात दत्त महाराजांचा अवतार कसा झाला, त्याची कथा काय आहे
हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. जर तुम्हाला ही सोपी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री गुरुदेव दत्त. 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 ओम
श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.
ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.